नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला राजकन्या मीराबाई या मीराबाईची गोष्ट सांगते. आपल्या गजानन महाराजांच्या पोथीत आहे बघा बघा एक वाक्य, राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीचं तोड नाही. म्हणजे केवढी त्या मीरेनी भक्ती केली की गजानन महाराजांच्या सारख्या संतांनी पण तिचं वर्णन करावं. तर ही मीरा अ, अशीच लहानपणापासून अगदी खूप कृष्णाची भक्त होती. ती लहान असताना तिला कोणीतरी एक कृष्णाची मूर्ती भेट म्हणून दिली आणि ती मूर्ती तिला खूप आवडायला लागली, खूप आवडली अगदी. ती सारखी त्या मूर्तीला अशी जवळ घेऊन राहायची. तुम्ही कशी बाहुली-बिहुली घेऊन जाता ना, तशी ती सारखी ती कृष्णाची मूर्ती जवळ घेऊन असायची. ती त्या कृष्णाच्या मूर्तीशी खेळायची, बोलायची, जे काय करायचं ते त्या कृष्णाच्या मूर्तीशी ती करायची. तर एकदा काय झालं, ती आणि तिची आई सज्जामध्ये उभे होते. सज्जा म्हणजे गॅलरी. तर गॅलरीत उभे असताना तिकडनं एक वरात जाते. त्या वरात जाते, तर त्यावेळेला त्या मीरेला काही कळत नाही, हे काय चाललंय? तर ती आईला विचारते, "आई हे काय चाललंय?" तर आई सांगते, की "वरात चालली." तर वरात म्हणजे काय? आई म्हणते, की त्या दोघांचं लग्न झालंय ना, त्याची मिरवणूक आहे. आता लग्न म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे का, लहान मुलांच्या मनातनं असे अनेक प्रश्न येतात, अनेक. आणि कधीतरी आई-वडील ना त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन सुद्धा कंटाळतात. ते बालसुलभ प्रश्न असतात हे माहीत आहे. पण खूप प्रश्न विचारतात मुलं. पण आजकालचे डॉक्टरही सांगतात, की तुम्ही मुलांच्या प्रश्नांना उत्तरं देत जा. तशी ती विचारते, लग्न म्हणजे काय? तर तिची आई सांगते, "तो बघ, तो सजलेला मुलगा आहे ना, तो मुलगा आणि ती सजलेली मुलगी आहे, ती मुलगी. त्या दोघांचं लग्न झालं आणि आता ते त्यांची सगळे मिरवणूक काढतायत आणि ते आता त्यांच्या घरी चाललेत." तर तेव्हा ती अ, नवरा आहे, नवरी आहे हे कळलं, तर तिला कळत नाही हे नवरा आहे, नवरी. ती आईला विचारते, "मग माझा नवरा कुठे?" अरे बापरे! आता ह्या प्रश्नाचं उत्तर काय देणार आई? ही एवढीशी चिमुरडी मुलगी. हिचा भविष्यात कधी होणारा नवरा म्हणजे ती अजून मोठी व्हायला पाहिजे. मग आपण शोधायला पाहिजे. तिच्या रूपाला, गुणाला योग्य असा नवरा शोधायला पाहिजे. तेव्हा तो मिळणार ना. तर हिला आतापासून काय सांगणार तुझा नवरा कोण ते? तिची आई थोडी कंटाळते, वैतागते आणि ती काय करते, त्या कृष्णाकडे बोट दाखवते आणि म्हणते, "हा बघ तुझा नवरा." कंटाळते ती तिच्या प्रश्नांना उत्तर देऊन. पण तिला ते खरं वाटतं. आईवर सगळ्यांचाच विश्वास असतो. आई कधी खोटं बोलत नाही हे सगळ्यांना असं वाटतं. त्याच्यामुळे ती आईवर विश्वास ठेवते आणि ते त्या कृष्णाकडेच नवरा म्हणून बघायला लागते. आधीच मुळात ती कृष्ण भक्त होती. त्यात आईने असं सांगितलं, मग जेवायला बसलं की कृष्णाला भरवायचं, आपण खायचं, हे करायचं, असे तिचे बालसुलभ चाळे चालू होते. पण तिची भक्ती शुद्ध होती, प्रेम होतं तिचं कृष्णावर. होता होता ती मोठी होते, उपवर होते. मग आता खरोखरीच तिच्या लग्नाची वेळ येते. आता तिलाही समज आलेली असते. त्यांच्या तोलामोलाचं घराणं त्यांचे आई-वडील तिच्यासाठी शोधतात. तिचं लग्न होतं. ती पण चांगल्या राजघराण्यातच जाते. ते मेवाड वगैरे साईडला बघा राणाजी वगैरे असं बोलतात नाही का? तर तिथे तिचं लग्न होतं. ती जाते, लग्न होऊन तर ती जाताना स्वतःची कृष्णाची मूर्ती घेऊन जाते. आईला बोलते, "मी नेऊ का?" तर आई आता ठेवून काय करणार तिची कृष्णाची मूर्ती. आई म्हणते, "जा घेऊन." ती तिथे जाते. ती तिचे कामधंदे जे काही असते ते सगळं करते. ती कुठच्याही कर्तव्यात कसूर करत नाही. आपल्या भारतीय मुली अशाच असतात. सगळं व्यवस्थित करून पुन्हा आपला देवधर्म पण व्यवस्थित करतात. म्हणजे अशी ती सगळं करत असते. कुठच्याही कर्तव्यात तिची कसूर नसते. पण हे करत असताना ती कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, ती आपल्या देवाचं नामस्मरण करत असते. आणि नेमकी हीच गोष्ट तिच्या सासू-सासऱ्यांना आवडत नाही. काय सारखी कृष्ण कृष्ण करते. मागच्या पण गोष्टीत मी तुम्हाला सांगितली संत सखूच्या वगैरे. तिच्याकडे पण हाच प्रॉब्लेम होता. त्यांच्याकडे पण हाच प्रॉब्लेम. ती सगळी चांगली आहे, पण कृष्णाची भक्ती करते, हे तिच्या सासरच्यांना पटत नव्हतं. ते सांगायचे, "हे तू असलं काही प्रकार करू नको. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण." ते तिच्या काही लक्षात येत नाही. ती आपलं काम-धंदा करताना सगळं देवाचं भक्ती करत असते. सासू-सासऱ्यांची सेवा, नवऱ्याची सेवा हे सगळं चाललेलं असतं व्यवस्थित. पण तिचे सासरे जे असतात, राणाजी, त्यांना हे पटत नाही. मग त्यांना खूप राग येतो, की हे आपलं ऐकत नाही म्हणजे काय? मोठ्या माणसांचं ऐकणं ही तर आपल्याकडे पद्धत आहे. ती बाकी सगळं करते, पण एवढ्यानेच त्याच्यावर विरजण पडतं, की ही कृष्ण भक्ती करते. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण, कृष्णाय नमः, कृष्णाय नमः सारखं करते. हे राणाजी काय करतात, ठरवतात, हे ऐकत नाही की आपण हिचा काटा काढूया.
आपण हिला ठार मारूया. आणि म्हणून ते काय करतात, एका माणसाला सुपारी देतात. गारुडी असतो एक. त्याला सांगतात, "तू एक चांगला जहरीला नाग पकडून आण आणि तो मग आपण हिच्या रूममध्ये सोडूया किंवा काहीतरी करूया." तर तो गारुडी तयार होतो. तर गारुडी काय गरीबच असतात आणि हे राणाजी म्हणजे मालदार पार्टी. सगळे राजे रजवाडे तशातले. त्या गारुड्याला अर्धे पैसे देतात आणि अर्धे घेऊन ये. तुम्हाला नाक दाखव तर मी देतो. मोठी माणसं हुशार असतात. सगळं काम झाल्याशिवाय कधी पैसा पण सोडत नाहीत हातातनं. तसे ते त्याच्याकडनं गारुड्याकडनं साप आणून घेतात. तो गारुडी येऊन दाखवतो, "हा बघा साप आहे ह्या टोपलीमध्ये." आणि मग ते काय करतात राणाजी, तिला ती टोपली भेट म्हणून देतात. टोपली भेट म्हणून देतात आणि बाहेर येऊन अशी जाळ्या-जाळ्यांची त्यांची घरं होती बघा, त्या भोकातून बघत बसतात. आता हिचं काय होतंय? आता ही टोपली घेऊन गेली, हिने ती टोपली उघडली, की तो साप तिला चावणार आणि ही मरणार. साप चावून मेला म्हटल्यानंतर काय कोण काय बोलणार ना? अजूनही सुनांच्या इथे मर्डर होतात, तर ह्याचं काय? तर हे तिला ती टोपली देतात आणि स्वतः बाहेर निघून येतात. बघत बसतात, आता हिचं काय होतंय? तर ही मीराबाई ती टोपली उघडते. उघडते तर बघते तर त्या टोपलीमध्ये त्या नागाचा अक्षरशः फुलांचा छान हार झालेला असतो. या दोघांना आश्चर्यच वाटतं, "अरे! आपण तर हिला नाग दिला होता आणि याचा हार कसा झाला?" त्यांना कळतं काहीतरी चमत्कार झालाय ते. ती तो हार उचलते आणि कृष्णाच्या गळ्यात घालते. ते ठरवलं आता वाचली काय, पुढच्या वेळेला कशी वाचते तेच बघतो मी हिला. तो दारुडी त्याचे पैसे घेऊन जातो. तो म्हणतो, "मला माहीत नाही माझ्या सापाचं काय झालं, मला माझे पैसे द्या." तो घेऊन जातो. दुसऱ्या वेळेला राणाजी काय करतात माहिती आहे, तिला एका ग्लासात विष गोलवून देतात. ग्लासामध्ये पाणी घेतात, त्याच्यात विष मिक्स करतात आणि सांगतात, "हे घे, मी तुला विष दिलं." आता ते सरळ सरळ डेअरिंग करतात. मागच्या वेळेला जरा तरी भीड होती. आता म्हणतात, "पी हे विष पी." तू ऐकत नाही ना आमचं? म्हणते, "ठीक आहे, जशी तुमची मर्जी." ते विष घेऊन येते. देवाजवळ बसते, कृष्णाजवळ ठेवते आणि ते, "कृष्णा तुझी मर्जी. मी काही कामात कसूर करत नाही, कोणाला उलट बोलत नाही, माझ्या कुठच्याही कर्तव्यात मी चुकत नाही. आता मी जगू नये अशी जर तुझीच इच्छा असेल, त्याला मी काय करणार?" असं म्हणून तो प्याला तोंडाला लावते. आपल्याकडे एक गाणं आहे बघा, "अभिषेका प्याला राणाजीने भेजा." त्याच्यावरच ते गाणं आहे. खऱ्या घडलेल्या गोष्टी आहेत ह्या. आणि त्यावेळेला ती ते विष सरळ पिऊन टाकते त्यांच्यासमोर. पण तिला काहीही होत नाही. पण ती विष पिते ना, त्यावेळेला तिच्याकडची जी कृष्णाची मूर्ती होती, ती कृष्णाची पांढऱ्या स्फटिकाची होती. आणि जशी ती ते दूध नाही विष पिते, ते सगळी कृष्णाची मूर्ती असते हिरवी निळी पडते. ती पहिली पांढरी फटक असलेली मूर्ती हिरवी निळी पडते. म्हणजे कृष्ण सूक्ष्म रूप घेऊन तिच्या घशात आ करूनच उभा राहतो जणू काही. आणि ते सगळं विष तिला न बाधता त्या कृष्णमूर्तीला बाधलं. अशा प्रकारे भक्त आपल्या भगवंत आपल्या भक्तांना वाचवतो. तर असं कृष्णाने तिला वाचवलं. तर बाळांनो, कशी वाटली ही गोष्ट? राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस तोड नाही. खरी आहे ही गोष्ट. मोठ्या मोठ्या लोकांनी ह्या अशा संत स्त्रियांची वर्णनं केलेली आहेत. गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.